लिंगायत समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ सरसकट सर्व लिंगायत बांधवांना मिळावा यासह विविध मागण्यांसाठी उद्या रविवार 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करणार येणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील 40,000हून अधिक लिंगायत बांधव सहभागी होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा नगरसेवक संजय तेलनाडे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी नरसिंहवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधव आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, नगरसेवक संजय तेलनाडे यांनी नरसिंहवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना नगरसेवक तेलनाडे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी केली आहे. मात्र महामंडळाच्या योजनांचा लाभ केवळ इतर मागास वर्गातील लाभापुरता मर्यादित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाजबांधवांनाही महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा, महामंडळाला स्वायत्तता देऊन 1,000 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील विविध भागात जाऊन लिंगायत समाज बांधवांशी संवाद साधण्यात आला असून आंदोलनासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी सांगितले. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शहापुरे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला मनोजकुमार रणदिवे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अण्णा सुकागले, स्वप्नील चौगुले, संतोष पाटील, शंकर बिराजदार, राजू चौगुले, राहुल राजमाने, राजेंद्र पिंपळे, अभिजित नाईकावडे, सुधीर शहापुरे आदी उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करण्यात आली त्यामध्ये असलेल्या ज्या त्रुटी आहेत की त्यामध्ये जी ओबीसीची जी अट घातलेली आहे ती ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळावा त्यासाठी आपण जे धरणे आंदोलन जे आपण उपोषण साखळी उपोषण 9 तारखेला चालू केलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी 35 जिल्ह्यामध्ये समाजाचं मोठं प्राबल्य जे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फोनद्वारे प्रत्येकाला कळवले आणि कमीत कमी एक 100 ते 150 गावामध्ये जाऊन प्रत्येकाचे गाठीबिटी घेऊन मेळावा वगैरे घेऊन प्रशांत शहापुरे त्यांनी असून देत, आम्ही असून देत, सांगली जिल्ह्यामध्ये नितीन पाटील पैलवान असून देत किंवा आमच्याबरोबर सगळी असणारी जी मंडळी आता जे आहेत एक 10-15 जण टोटल सगळ्यांनी मिळून जे समाजामध्ये जाऊन गाठीबिटी घेऊन उठाव जो केलेला आहे त्याचा प्रतिसाद उद्या तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी बघायला मिळेल.